नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 21 सप्टेंबर 2024। तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही करंट अफेअरचे पॉईंट्स जे करायचे आहेत तर त्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून आपण डेली बघत असतो। तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते करंट अफेअरचे पॉईंट जे आहेत ते वाचायचे तर त्याच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। तर ही सिरीज कोणासाठी आहे, जे कोणी कंबाईनची पूर्व परीक्षा 2024 चे जे देणार असतील आणि जे कोणी 2025 साठी तयारी करत असतील त्यांनी सुद्धा ही सिरीज नक्कीच बघा। तुमचे 2024 चे सर्व करंट अफेअर जे आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून प्लस व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण होऊन जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा। ज्यांना कोणाला जीके टूरच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकताय। तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि अंक 33 मधून आपण आतापर्यंत काय काय कोणते चॅप्टर संपवलेले तर ते एकदा बघून घ्या। तर राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे पुरस्कार, अहवाल निर्देशांक, प्रमुख नेमणुका, विज्ञान तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडी, आर्थिक घडामोडी, योजना आणि उपक्रम, त्याचबरोबर समित्या आणि आयोग, असे एकूण 12 चॅप्टर्स जे आहेत हे आपण सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि अंक 33 मधून जे आहेत ते आपण पूर्ण केलेले आहेत टोटली 6 महिन्याचे। आता आपल्याला 13वा चॅप्टर चालू करायचे ज्याचं नाव आहे कृषी आणि पर्यावरण, सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 मधून। ठीक आहे। परिक्रमाच्या मासिकातून फेब्रुवारी ते जुलै 2024च्या जागतिक घडामोडी संपवले, राष्ट्रीय घटनात्मक संपवले, महाराष्ट्र घडामोडी संपवलेत, विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी संपवले। एकूण 4 चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत फेब्रुवारी ते जुलै पर्यंतचे। आता आपण याच्यामध्ये चालू आहे आपलं पुरस्कार आणि पुस्तके, तर हे आपलं कंटिन्यूअस आहे अजून। आणि जेके टुडेच्या एमसीक्यू मधून तुम्हाला डेली तुम्हाला सांगितले की 25 ते 30 प्रश्न रोज न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत। तर याच्या पीडीएफ मराठीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तुम्ही तिथून पीडीएफ जे आहे ते घेऊ शकता। ठीक आहे। तर आता फक्त विचार करत राहू नका, कारण वेळ कमी आहे, सिलेबस जास्त आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, टार्गेट सिरीज फॉलो करायला सर्वांनी सुरुवात करा। टार्गेटचा कालावधी आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024। 1 ऑगस्ट पासून आपण ही टार्गेट सिरीज जी आहे ती चालू केलेली होती 1 ऑगस्ट 2024 पासून, आणि आज 21 सप्टेंबर ज्यावेळेला हा व्हिडिओ बनवतो त्या दिवशी जवळपास 1.5 महिना उलटून गेलेला आहे। अजून आपण 6 महिन्याचेच करंट अफेअर्स जे आहे ते आपण करत आहोत। याचा अर्थ सिलेबस अत्यंत फास्ट आणि आपल्याला मिळणार कालावधी जो आहे त्या विषयाला त्याचे अत्यंत कमी असा आपल्याला कालावधी मिळतो या विषयासाठी, कारण इतर सुद्धा विषय आपल्याला करायचे असतात। तर आपण टार्गेटचा कालावधी ठरवलेला 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024, पण आपल्याला कम्प्लिटली क्लिअर करायचं लक्षात ठेवा। ठीक आहे। असं मध्ये आधी काही सोडायचं नाहीये। काय संपवायचं आहे, जानेवारी 24 ते जून 2024च्या चालू घडामोडी आपल्याला संपवायचे आहेत। यासाठी कोणते सोर्सेस आपण वापरतोय, सिम्प्लिफाईडचा अंक 32-33, परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024, जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी 24 ते जून 2024च्या। यासाठी आपण रोज 1 तास कमीत कमी करंट अफेअर्सला वेळ द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 ते 2 तास जे आहे ते देऊ शकता। ठीक आहे। जर तुम्ही काहीच वाचलं नसेल तर तुम्हाला कालावधी जो आहे तो वाढवावाच लागेल। टार्गेट पहिल्यापासून फॉलो करत असेल तर तुम्हाला डेफिनेटली जो आहे तो वेळ तुम्हाला यासाठी थोडासा जास्त द्यावा लागेल। ओके। तर आता सुरुवात करूया। तर बघा, सिम्प्लिफाईडच्या अंक 32वा घ्या आणि त्याच्यामध्ये कृषी आणि पर्यावरण चॅप्टर ओपन करा। त्याच्यामधून हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला उद्याचा व्हिडिओ येण्याआधी वाचून घ्यायचे आहेत। 24 तासामध्ये कधी तुम्ही 1-1.5 तास काढून हे सगळं संपवून घ्या। काय वाचायचं आहे, भारतातील बिबट्याची स्थिती अहवाल, हिमबिबट्याची गणना, 5 स्थळांचा रामसर यादीत समावेश, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, काजी नेमू आसामचे राज्यफळ, जीबीएफएफची पहिली बैठक, पहिले पृथ्वी प्रणाली मॉडेल, 12 किल्ल्यांचे वारसा स्थळ दर्जासाठी नामांकन, कृषी अन्न प्रणालीसाठी गुंतवणूक मंच, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित। तर हे जे काही पॉईंट्स आहेत ते सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून जे आहेत कृषी आणि पर्यावरण चॅप्टर मधले हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या, मे 2024 एप्रिलचं आपण पूर्ण केलेलं आहे। तर मे 2024 मध्ये पुरस्कार आणि पुस्तके आपला चॅप्टर चालू आहे। तर ह्या पुरस्कार आणि पुस्तकामध्ये तुम्हाला हे पॉईंट्स वाचून घ्यायचे आहेत। एक म्हणजे चमेली देवी जैन पुरस्कार 2024, कवी प्रभा वर्मा यांना 2023चा सरस्वती सन्मान, पंतप्रधान मोदींना भूतानचा ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो पुरस्कार प्रदान, मिशेल टाला ग्रँट यांना 2024चा आबेल पुरस्कार, WEF तर्फे 2024 यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटीची घोषणा। तर डिटेलमध्ये जे आहे ते डिस्कस केलेलं आहे, जास्तीत जास्त 4 पेजेस आहेत त्याचे। तर हे व्यवस्थित 4 पेजेस वाचून घ्या, म्हणजे पुरस्कार आणि पुस्तके मे मधलं आपलं क्लिअर होऊन जाते। त्याच्यानंतर पुरस्कार आणि पुस्तके ॲट ए ग्लॅन्समध्ये रतन टाटा यांना परोपकारी कार्यासाठी PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार प्रदान, डायना मेमोरियल अवॉर्ड 2024, TM कृष्णा यांना प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार, रक्षामंत्री ट्रॉफी 2022, प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना डॉक्टर उमा रेळे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित, पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार जाहीर, चांद्रयान 3 मोहिमेसाठी इस्रोला एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड्स प्रदान, शिव आणि शक्ती या ताऱ्यांच्या 2 प्राचीन प्रवाहांचा शोध, फुल बहादूर इंग्रजीत अनुवादित पहिली मगही कादंबरी, आणि त्यासोबतच बघा अजून फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड,
मधुमिता मुर्गिया यांच्या पुस्तकास महिला पुरस्कारासाठीचं नामांकन, इस्रोचे चांद्रयान-3 मिशन प्रतिष्ठित जॉन एल.के. जॅक स्विगट ज्युनियर पुरस्काराने सन्मानित, डॉक्टर अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयाला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड प्रदान, जैन आचार्य लोकेश मुनी यांना अमेरिकन राष्ट्रपती स्वयंसेवक पुरस्कार, जॉन डर्स गायडन्स ग्लोबल हेल्थ अवॉर्ड, अवंतिका वंदनापू दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित, सॅम पित्रोदा यांच्या द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या नवीन पुस्तकाचं प्रकाशन, जस्ट अ मर्सनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर, अमिताभ घोष यांना इरास्मस पारितोषिक 2024 प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशस विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट बहाल, रतन टाटा यांना पी.व्ही. नरसिंहराव स्मृती पुरस्कार, COP28 अध्यक्षांना शाश्वत ऊर्जा नेतृत्वासाठी पुरस्कार, भारतीय वंशांच्या तज्ज्ञ अश्विनी ब्रिटनच्या स्मृती भ्रूण संशोधन पथकात सामील, नंतर प्राध्यापक मीना चरणा यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 आणि डॉक्टर कार्तिक कोमपुरी यांना नॅशनल फेम अवॉर्ड 2024. तर हे पुरस्कार आणि पुस्तके मासिक तुम्हाला फेब्रुवारीच्या परिक्रमाचं मासिक मे 2024 मध्ये हे तुम्हाला मिळून जाईल परिक्रमाच्या मासिकामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या उद्याच्या व्हिडिओ येण्याआधी. हे हार्डली 4 पेजेस आहेत, जास्त काही मोठं नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित 1 तास 1.5 तास बसला तर सगळ्या गोष्टी तुमच्या वाचून होतील. ठीक आहे, मात्र हा वेळ पुन्हा मिळणार नाही, लक्षात घ्या. एक्झाम जशी जवळ तसा हा तुमच्यावरती लोड वाढलेला असेल, त्याच्यामुळे टार्गेट मनापासून सर्वांनी फॉलो करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर JK टुडेच्या ज्या PDF आहेत मराठीमध्ये आपण बनवलेल्या जानेवारी 24 पासून जून 2024च्या दररोज न चुकता 25 ते 30 प्रश्न करा आणि ते पाठ करा. लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीने कसे करा, मात्र प्रश्न आला की त्याचं उत्तर तुमचं विदिन सेकंदामध्ये तुमचं सुटलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याची तयारी करा. तर या PDF जे आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचे टार्गेट आहे, सर्वांनी नक्कीच फॉलो करायचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.